हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कालच्या पार्टमध्ये आपण पाहिलं सायमल्टेनियसली दोन इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे. ओके, तर आज आपण आता पाहतोय त्यातलीच दुसरी मेथड, ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड मीन्स आलेख पद्धत. जसं की तुमच्या समोर आता दिसतंय एक एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढलेला एक ग्राफ आहे. तर त्याच्यावरती मी कोऑर्डिनेट्स किंवा पॉइंट्स दिलेत. 1 इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. ठीक आहे. तर आता पहा, याच्यावरती ग्राफ काढून एक्स आणि वाय ची किंमत कशी फाइंड आउट करायची, किंवा एम आणि एन. आपल्याला तर माहिती आहे, मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं एम एन, पी क्यू, एक्स वाय, टी एन असं कुठलेही व्हेरिएबल दोन देऊन ते आपल्याला किंमत शोधायला लावतात. तर पहा, आपण दोन इक्वेशन पण घेतलंय. 3x minus y is equals to 2, 2x minus y is equals to 3. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली कंडिशन किंवा पहिली स्टेप आपली अशी असेल, आपल्याला ग्राफ बुक वरती एक व्हाईट पेज आणि एक ग्रीन कलरचं पेज भेटेल. माझ्याकडे ग्रीन कलरचं पेज नसल्यामुळे माझे थोडेसे स्केल खालीवर झालं असेल, पॉइंट्स खालीवर येतील, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण तरी समजवण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहोत. आता पहा, पहिली स्टेप असेल, आपण हे इक्वेशन आहे असं व्हाईट कलरच्या पेजवर लिहून घे. व्हाईट कलर आणि ग्रीन कलरचं पेज आपल्या ग्राफ बुक मध्ये आहे. तुम्ही मोठी ग्राफ बुक घ्या किंवा छोटी घ्या, त्यामध्ये सगळ्यांना ही सेम सिच्युएशन आहे. तर पहा, व्हाईट पेज वरती हा क्वेश्चन लिहा. बोर्डाला पण आपल्याला असंच करायचंय. व्हाईट पेज वरती हा क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहिल्यानंतर आन्सरचा एरो करा. एरो केल्यानंतर पहिली कंडिशन जशी आपण सायमल्टेनियसली सोडवताना याला फर्स्ट इक्वेशन रोमन नंबर मध्ये आणि याला 2x y 3 याला सेकंड इक्वेशन रोमन नंबर मध्ये देऊन ठेवलं होतं, तसंच इथेही करायचं आपल्याला. ओके, आता पहा, मी याला फर्स्ट आणि याला सेकंड नंबर देऊन ठेवला. याच्यानंतर याला एक बॉक्स आणि याला सेपरेट एक बॉक्स हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता पहा, आपण काय करूया, ह्या बॉक्स मध्ये काय लिहायचंय, बोर्डाच्या पेपरला पण काय लिहायचंय हे तुमच्या पूर्णपणे आताच लक्षात ठेवा. इथं x, इथं y आणि इथं xy असं करायचंय. तुमच्या बुक मध्ये किंवा गाईड मध्ये कुठेही तुम्ही जर अभ्यासलं तर मॅक्झिमम 3 पॉइंट घेतलेले आहेत त्यांनी, मॅक्झिमम 3. पण मी तुम्हाला सांगतो 4 पॉइंट घ्या. जर 3 पॉइंट घेतले तुम्ही, आता समजा हे 3 पॉइंट एका लाईन वर नाही आले, तर असं समजायचं का हा चुकला का हा चुकला का हा चुकला, कोणता चुकला समजत नाही. मग समजा जर अशी लाईन जाणार तर हा चुकला, अशी लाईन जाणार तर हा चुकला, आणि अशी लाईन जाणार तर हा चुकला. जर तुमच्याकडे चौथा पॉइंट असेल आणि तो जर इथं आला तर कोणता चुकला लगेच कळतंय, हा चुकला. ओके, म्हणून मी तुम्हाला सांगतो 4 पॉइंट कधी पण घ्यायचे. आणि 4 पॉइंट मी जे म्हणतोय ते जरी घेतले बोर्डाच्या पेपरला तर तुमची कॅल्क्युलेशन इझी जातील. तर पहा, आपण काय करायचं, x च्या व्हॅल्यू फिक्स ठेवायच्या, -1, 0, 1 आणि 2. ठीक आहे. सेम तीच सिच्युएशन इथं x y इथे पण x च्या व्हॅल्यू 4 घ्यायचे आपल्याला, -1, 0, 1 आणि 2. आता x च्या व्हॅल्यू किती घेतल्या आपण, 4, -1, 0, 1 आणि 2. यात जर व्हॅल्यू तुम्ही कंटिन्यू अभ्यासात वापरल्या, दररोजच्या प्रॅक्टिस सेट सोडवताना किंवा ग्राफ बुक मध्ये तुम्हाला एखाद्या सरांनी ग्राफ सांगितला, मॅडमनी ग्राफ सांगितला, तर तो काढताना याच व्हॅल्यू जरी तुम्ही यूज केल्या तर तुमचे ह्या व्हॅल्यू सोबत जे पण कॅल्क्युलेशन होणार आहेत ते पूर्ण पाठ होतील. आणि पाठ झालेली कॅल्क्युलेशन आपण लवकर विसरत नाही. पाठ म्हणजे फास्ट सोडवतात. पेपर मध्ये जर तुम्ही ते फास्ट सोडवलं तरी 100% तुम्हाला फुल मार्क, 4 पैकी 4 मार्क याला भेटून जाईल. ओके, तर पहा, आता -y put -1 in on the -1 ने, चला 3 जी नवीन संख्या ब्रॅकेट करा, -2.
मायनस 3 इकडे गेल्यावर प्लस 3 y इज इक्वल्स टू 2 प्लस 3 देन आता साइन मायनस y आला आहे का नाही तर y ला मायनस साइन असल्यामुळे आपण मायनस y शोधत नाहीये तर हे मायनस साइन मायनस ने थ्रू आउट दोन्हीकडे मल्टिप्लाय केल्यावरती इकडे प्लस होईल इकडे मायनस होईल म्हणजे y इज इक्वल्स टू -5 ओके -5 इथं फिलअप करा इथं लिहा -1 ओके नेक्स्ट 0 व्हॅल्यू घ्या सेम हीच मेथड तुम्हाला यूज करायची जिथे -1 लिहिलं आहे तिथं 0 वापरायचं चला 3 0 -y इज इक्वल्स टू 2 3 0 जा 0 मीन्स -y इज इक्वल्स टू 2 -y तिकडे गेले की ते सॉरी माइनस माइनस प्लस माइनस प्लस माइनस y इज इक्वल्स टू -2 दोन व्हॅल्यू मिळाल्या इथं आलं -2 म्हणजे 0 घेतल्यावर -2 सी सेम मेथड आता 1 घेऊन करा 3 1 y इज इक्वल्स टू 2 3 1 जा 3 y इज इक्वल्स टू 2 ठीक आहे आता 3 इकडे प्लस इकडे गेल्यावरती माइनस y इज इक्वल्स टू 2 3 आता 2 3 तुम्हाला माहिती आहे 2 3 किती येणार आहे y इज इक्वल्स टू 2 3 -1 पण आता y ची व्हॅल्यू आपल्याला इथे पुट आउट नाही करता येणार म्हणून आपण काय करूया थ्रू आउट मायनस ने मल्टिप्लाय मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस y ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1 ला 1 ओके नेक्स्ट घेऊया 2 मीन्स जिथं आपण -1 0 आणि 1 टाकलं तिथं काय टाकायचं 2 आता 3 2 3 2 y is equals to 2 ओके आता पहा 3 2 जा 6 6 इकडे गेल्यावर मायनस मीन्स y is equals to -4 तेच कंडिशन होणार मायनस मायनस प्लस 4 ठीक आहे 4 2 4 ओके तर पहा असंच हा बॉक्स फिलअप करायचा आहे हा बॉक्स फिलअप करताना तुम्ही सेम हीच मेथड इथे यूज करायची ही इक्वेशन एकदा लिहून घ्या 2x - y = 3 आता x ची किंमत किती पुट आउट करायची तर -1 ठीक आहे 2 - 1 - y = 3 2 1 जा 2 -2 - y = 3 -2 इकडे गेल्यावर +2 - y = 3 +2 - y = 3 +2 3 +2 आणि आन्सर परत आलं 5 मीन्स पण इथं पण आपल्याला तीच कंडिशन परत आली किंवा तीच सिच्युएशन आली की -y इथं नको आपल्याला +y पाहिजे तर पहा -y इकडे गेल्यावर +y y इज इक्वल्स टू हे +y राहिले मायनस साइन इकडे गेलं y इज इक्वल्स टू -1 नेक्स्ट 2 0 -y इज इक्वल्स टू 3 म्हणजे काय केलं मी जिथं -1 पुट आउट केलं तिथंच मी 0 पुट आउट केलं ओके 2 0 जा 0 means y is to 3 ओके आता पहा पण y नको आपल्याला +y पाहिजे y is to मायनस ओके इथं आलं -3 तर आता आपण इथे लिहूया -1 -5 0 -3 ओके आता पहा जर ते तिसऱ्या याच्यामध्ये म्हणजे तिसऱ्या याच्यामध्ये काय करणार 1 पुट आउट करणार 2 1 -y is to 3 2 1 जा 2 2 - y is to 3 हा 2 इकडे गेल्यावरती प्लस इकडे गेल्यावर मायनस y is to 3 - 2 y is to 3 - 2 1 y नको आहे आपल्याला y is to मायनस इथे लिहा 1 इझी कॅल्क्युलेशन होत आहे तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम आला नेक्स्ट तरी पण तुम्ही मला विचारू शकता जसं की मागच्या लेक्चर मध्ये मी विचारलं होतं तुम्हाला अजून काही याच्यामध्ये डिफिकल्टी वाटत असेल एखादा क्वेश्चन अवघड वाटत असेल तर तो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुम्हाला तो सॉल्व करून परत एक व्हिडिओ पाठवेन ओके तर पहा थर्ड आणि लास्ट व्हॅल्यू राहिली x ची 2 - y is 3 2 2 जा 4 - y is 3 हा 4 इकडे प्लस इकडे गेल्यावर मायनस मीन्स -y is to -1 मीन्स y is to 1 आता 2 ला पण व्हॅल्यू इथं 1 आहे मीन्स 2 1 आता एक तुम्हाला आयडिया सांगतो
जर हा बॉक्स बनवताना दोन्ही बॉक्स मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जर सेम आल्या तर ते 100% आपलं आन्सर असेल. आता पहा इथं ती कंडिशन किंवा ती सिच्युएशन आलेली आहे. ते पहा x ची व्हॅल्यू जर -1 घेतली तर y ची -5 आणि इथं पण सेम झालंय -1 घेतली तर -5 म्हणजे आपल्या ह्या सायमल्टेनियसली किंवा ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं आन्सर -1 -5 फिक्स आहे. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ओके, तर पाहूया आपण आता याचा ग्राफ कसा काढायचा. फर्स्ट आपण ह्या बॉक्सचा हा जो बॉक्स आपण तयार केला याचा ग्राफ काढूया. ठीक आहे, तर पहा आता फर्स्ट आपल्याला -1 -5 प्लॉट करायचं. मी 1-2 पॉइंट सांगतो कसे प्लॉट करायचे, मग नंतर x आणि y फटाफट प्लॉट करतो. ओके, तर तुम्ही पण पेपर मध्ये तसंच करायचं. ठीक आहे, आता आहे ना इथं काय आहे -1 ओके, तर -1 x चा पाहायचा अगोदर. ही जी व्हॅल्यू आहे सगळी x ची ठिकाणी बघा -1 0 1 2 -1 0 1 2 म्हणजे x च्या ठिकाणी काय पाहायचं अगोदर -1 पाहायचं. जी अगोदर व्हॅल्यू लिहिली ती x बार वर पाहायची किंवा x ऍक्सिस वर पाहायची आणि नंतरची जी व्हॅल्यू लिहिली -5 -2 1 आणि 4 ही व्हॅल्यू डायरेक्ट y वर पाहायची. तर पहा -1 x च्या ठिकाणी -1 इथे आहे आणि y वरती -5 इथे आहे. म्हणजे आपण व्यवस्थित जर तुमच्याकडे ग्राफ बुक आहे, माझ्याकडे ग्राफ बुक आता फळ्यावरती काढतोय, थोडासा पॉइंट इकडे तिकडे सरकवू शकतो, पण तुम्ही बरोबर लाईन वाईज काढायचं. ठीक आहे, आता -1 डायरेक्ट इथं -5 हा पॉइंट प्लॉट केल्यावरती ह्याला नाव दिले तरी चालतील, आता सध्या नाही दिले तरी चालतील, पण आपण देऊया. चला ठीक आहे, a = -1 5 ह्याला a म्हणा. ठीक आहे, a = -1 5 थोडं लांब ते आपल्याला लाईन मारायची त्याच्यावरून. ओके, तर पहा नेक्स्ट दुसरा पॉइंट प्लॉट करूया आपण 0 -2. आता 0 कोणाचा पाहणार आहे तर फिक्स झाला तर x चा 0 आणि y चा -2 इथे, म्हणजे हा पॉइंट इथे त्याला b नाव द्या 0 -2. ठीक आहे, आता थर्ड आहे 1 1 x चा पण 1 y चा पण 1. x चा 1 इथे आहे, y चा 1 खाली कवर आहे कर्वर आहे तर इथे. ओके, तर पहा नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट याला c नाव द्यायचं राहिले, मी देतोय 2 आणि 4. याला आपण अगोदर c नाव देऊ, c = 2 4. ओके, आता लास्टचा पॉइंट आहे 2 आणि 4. ओके, आता 2 आणि 4 x चा 2 इथे y चा 4 इथे. पहा मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं 4 पॉइंट घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल चारही पॉइंट एका लाईन मधून जातील. पहा माझे जात आहेत, ही जर अशी सरळ लाईन काढली तर हे चारही पण पॉइंट एका लाईन मधून जातील. आता मी एक लाईन ड्रॉ करतो याच्यामधून. माझ्याकडे स्केल नाही आहे मोठी, पण तुम्ही ह्याच्यात स्केल वापरू शकता. ठीक आहे, तर आता पहा हे मेन आहे, लाईन आपली स्ट्रेट जाणार आहे, माझी पण गेली आहे, फक्त माझ्याकडे स्केल नसल्यामुळे माझे प्रत्येक पॉइंट मधून ड्रॉ पास झाली नाही. तुमची व्हायलाच पाहिजे आणि होणारच. ओके, तर पहा थोडीशी लाईन एक्सटेंड करून घ्या, वाढवून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही कोणत्या इक्वेशनचा ग्राफ काढलाय ते पहा आणि ते इक्वेशन द्या. आपण या इक्वेशनचा काढलाय ते इक्वेशन लिहून घ्या. 3x - y = 2. ओके, आता हे लिहिल्यानंतर नेक्स्ट इक्वेशन आपला हा बॉक्स आहे. इथं पण -1 -5 हा पॉइंट पहिला आहे, याला d नाव द्यायचं राहिले म्हणून d. ओके, इथं 1 1 इथं 2 4. ओके, मगाशी माझी झालेली चूक मी करेक्ट केली. तुमच्याकडे पण इरेजर आहे, तुम्ही इरेज करून करेक्ट करून घ्या. ओके, नेक्स्ट आता याचा पण फर्स्ट पॉइंट आहे -1 5. याला आहे असं द्या, याला -1 5 याला p -1 ओके. नेक्स्ट आहे आपला 0 -3. आता x चा 0 कुठे आहे इथं, y चा -3 पाहायचा इथे, त्याला b p नंतर q नाव द्या 0 -3. ठीक आहे, आता नेक्स्ट थर्ड आहे 1 -1. आता x चा 1 इथे आहे आणि y चा -1 खाली आहे, म्हणजे तुमचा हा पॉइंट इथे येईल p q हा 1 -1. ओके,
ठीक आहे, डन. आणि लास्ट पॉइंट आहे 2 1, x चा 2 इथे आहे आणि y चा 1 इथे आहे. म्हणजे आपण हे पण पहा, जर तुम्ही खरं विचार केला तर ही पण लाईन आपली बरोबर एक लाईन मध्ये आले सगळे पॉइंट. मग आपण इथून लाईन जरी काढली, इथून लाईन पास केली तर बरोबर इथून जाते. म्हणजे आपलं इथं आपण जिथं दोन्ही लाईन मीट झाल्या, यदा कदाचित कधी कधी काय होतं, आज कसं झालंय -1 दोन्हीकडे आले, यदा कदाचित तो पॉइंट जिथं त्या लाईन इंटरसेक्ट होणार आहे, जिथं त्या लाईन भेटणार आहे, तो पॉइंट आपल्या ग्राफ मध्ये नसतो किंवा आपल्या ह्या बॉक्स मध्ये नसतो. मग जिथं पण मीट झाल्या तिथं असं एक डॉटेड लाईन काढा आणि त्याला इथं राहिले आपलं 2 आणि 1 2 1. ओके, इथं डॉटेड लाईन काढा आणि ते आपलं सोल्युशन असेल ते तुम्ही ग्रीन पेजवर कोपऱ्यामध्ये लिहून घ्या. आता मी इथं स्केल नाव लिहिले, स्केल. ओके, स्केलच्या अगोदर आपण ही जी लाईन होती वरची ती कशाची होती, 3x - y 2 आणि इथे 2x - y 3. ती खाली लिहून घ्या, 2x - y 3. ओके, आता हा झाला ग्राफ पूर्ण. ग्राफ थोडासा विचित्र दिसत असेल, पण तुमच्या ग्रीन बुकवर म्हणजे ग्राफ बुकवर जे पेज आहे ग्रीन कलरचं त्याच्यावरती हा ग्राफ खूप सुंदर दिसेल. तुम्ही ह्या मेथडचा खूप छान दिसेल. ओके, तर पहा इथं स्केल लिहिलंय, तुम्ही स्केल लिहा. तुम्हाला स्केल म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे काय आहे. स्केल म्हणजे मी ह्या ग्राफ वरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर काय काढले. आता तुम्हाला काही वेगळं काही विचारलं नाही, स्टुडंट मार्क्स वगैरे काही विचारलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही दोन्हीकडे स्केल ऑन एक्स अँड वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट प्रत्येक ग्राफला, म्हणजे जो फर्स्ट लेसन मध्ये जो ग्राफ काढायला होती त्याला सगळ्यांना तुम्ही ऑन एक्स अँड वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट लिहून टाका बिंदास, त्याला पण हाफ मार्क भेटतो. ओके, तर अशा पद्धतीने आपला ग्राफ पूर्ण झालाय. याच्यामध्ये एक इक्वेशन असं असेल की ते मला समजत नाहीये तुम्हाला की सर मी याची व्हॅल्यू कसं काढू, हा बॉक्स कसा तयार करू, तर तुम्ही 100% कमेंट मला सांगू शकता. तो मी सोडवायचा 100% प्रयत्न करीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.